Good morning student. In last lecture we learned about the cartel formation model of oligopoly. In today's lecture we learn about the practical problem in cartel formation and price leadership model of oligopoly. So we start with first practical problem in cartel formation. So the first is, in many countries collusion is not allowed. For example, in US it is illegal. म्हणजेच कालच्या लेक्चरमध्ये आपण जे कार्टल फॉर्मेशन बघितलं होतं त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असलेले आपल्याला रिॲलिटीमध्ये तशा पद्धतीने कार्टल हे फॉर्मेशन झालेले दिसून येत नाहीत. अशा प्रकारचे रिॲलिटीमध्ये कार्टल फॉर्मेशन होणं हे त्या ठिकाणी डिफिकल्ट असलेलं दिसून येतं. त्याबरोबर त्यामध्ये काही विशिष्ट असे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम देखील आपल्याला असलेले दिसून येतात. मग ते प्रॉब्लेम कोणकोणते आहेत ते आपण आता पाहणार आहोत. त्यामध्ये आपल्याला पहिला दिला आहे तो म्हणजेच अशा प्रकारचे कल्युजन एकत्रीकरण करणं हे काही कंट्रीजमध्ये आपल्याला अलाव परमिशन नसलेली दिसून येते. म्हणजेच अशा पद्धतीच्या एकत्रीकरणाला आपल्याला काही कंट्रीजमध्ये परमिशन नाही आहे. मग त्यामध्ये आपण USA मध्ये जर पाहिलं तर अशा प्रकारचे जे काही कार्टल त्या ठिकाणी फॉर्मेशन केले जातं ते इलिगल मानलं जातं. त्यामुळे अशा प्रकारचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम हे त्या ठिकाणी आपल्याला कार्टल फॉर्मेशनमध्ये असलेले दिसून येतात. त्यामुळे रिॲलिटीमध्ये अशा प्रकारचे कार्टल हे आपल्या ठिकाणी तयार झालेले दिसून येत नाहीत. नेक्स्ट इज, बाय अंडरकटिंग प्राइस फर्म मे चीट ईच अदर. For example, for the some customer they may sell at the cheaper rate to enhance their market share. त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला प्रॉब्लेम दिला आहे तो म्हणजेच अंडर कटिंग प्राईस. म्हणजेच प्रत्येक फर्म हे आपल्याला काही वेळेला त्या ठिकाणी प्राईस अंडर कटिंग करताना दिसून येतात व त्याच्या माध्यमातून आपल्याला जे काही कार्टलमधले इतर फर्म आहेत त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी चिटिंग केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर प्रत्येक फर्म ही त्या ठिकाणी प्रत्येक कस्टमरला त्या ठिकाणी सेम प्राईसमध्ये आपल्याला प्रोडक्ट सेल करताना दिसत नाही. काही कस्टमरला चिपर रेटमध्ये असेल तर काही कस्टमरला त्या ठिकाणी हायर रेटमध्ये आपल्याला प्रोडक्ट सेल करताना दिसून येतात. त्यामुळे अशा प्रकारचे चिपर रेट त्या ठिकाणी काही कस्टमरला देऊन आपला मार्केट शेअर वाढवण्याकडे देखील काही फर्मचा फोकस असलेला दिसून येतो. त्यामुळे अशा प्रकारे जर कार्टल फॉर्मेशन केले तर त्या ठिकाणी प्राईस स्टेबिलिटी केली जाते व त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी एकच प्राईस त्या ठिकाणी दिली जाते. परंतु रिॲलिटीमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक फर्म ही आपल्या ठिकाणी सिमिलर प्राईस आपल्याला देताना दिसून येत नाही. त्याचबरोबर प्रत्येक कस्टमरला आपण त्या ठिकाणी सिमिलर प्राईस देत नाही. तर काही कस्टमरला त्या ठिकाणी लोअर प्राईजमध्ये सेल केलं जातं तर काही कस्टमरला त्या ठिकाणी हायर प्राईजमध्ये सेल केलं जातं. त्यामुळे अशा प्रकारचे प्रॉब्लेम हे त्या ठिकाणी आपल्याला कार्टल फॉर्मेशनमध्ये असलेले दिसून येतात. नेक्स्ट इज, ड्यू टू एक्सपान्शन्स ऑफ इंटरनॅशनल ट्रेड कॉम्पिटिशन इज बिकमिंग इंटेन्सिव्ह. नेक्स्ट आपल्याला प्रॉब्लेम दिला आहे तो म्हणजेच एक्सपान्शन्स ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. म्हणजेच आपण त्या ठिकाणी बघितलं तर इंटरनॅशनल ट्रेड जे आहे त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात आता एक्सपान्शन्स आपल्याला वाढ झालेली त्या ठिकाणी दिसून येते. त्यामुळे दोन फर्ममधली त्या ठिकाणी कॉम्पिटिशन आहे ती आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. म्हणजेच अशा पद्धतीने इंटरनॅशनल ट्रेडच्या एक्सपान्शनमुळे आपल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दोन फर्ममध्ये त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन ही वाढलेली दिसून येते. त्यामुळे अशा प्रकारचे जे काही आपण कार्टल जे पाहिले ते आपण त्या ठिकाणी तयार होणं फॉर्मेशन होणं खूप क्रिटिकल असलेलं दिसून येतं. अशा प्रकारचे प्रॉब्लेम हे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट इज, विदिन अ कार्टल इफ देअर इज अ कॉन्फ्लिक्ट अमॉंग द सम मेंबर देन इट व्हेरी डिफिकल्ट टू रिटेन द कार्टल. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला प्रॉब्लेम दिला आहे तो म्हणजेच एखाद्या कार्टलमधील फर्ममध्ये जर समजा त्या ठिकाणी संघर्ष निर्माण झाला किंवा त्या ठिकाणी काही गोष्टींवरून वादविवाद निर्माण झाले तर अशा प्रकारचे जे काही कार्टल्स असतील ते रिटेन करणं आपल्याला खूप कठीण असलेलं दिसून येतं. अशा प्रकारची वेगवेगळी कारणं आहेत ज्याच्यामुळे आपल्याला प्रॅक्टिकल किंवा रिॲलिटीमध्ये अशा प्रकारचे कार्टल्स ही त्या ठिकाणी किंवा वेगळ्या फर्मचे एकत्रीकरण करून एक इंडस्ट्री किंवा एक ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी तयार झालेली आपल्याला कमी प्रमाणात अगदी दिसून येते. द बेस्ट एक्झाम्पल गिवन फॉर द कार्टेल इज द ऑर्गनायझेशन्स ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. प्रोडक्शन quotas and the price are set by OPEC. OPEC has 12 nations as a member. They have agreed to provisions of the cartel. In the reality, they are not able to adhere to it. Often the price competition exists among them. After collapse among them had resulted in fluctuations of the supply and price. कार्टल फॉर्मेशनचं एक आपल्याला ठिकाणी बेस्ट एक्झाम्पल दिले ते म्हणजेच ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. म्हणजेच पेट्रोलियम प्रोडक्ट जे काही एक्सपोर्ट करत असतात त्या कंट्रीजची एक ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी आहे ते एक त्या ठिकाणी बेस्ट एक्झाम्पल ठरू शकतं कार्टेलचं. त्याच्या माध्यमातून आपल्याला प्रोडक्टचा जो काही कोटाज असेल त्याचबरोबर प्रोडक्टचे प्राईज असतील ह्या ठिकाणी आपल्याला ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीजच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला डिसाईड केलेला दिसून येतो. त्यामध्ये आपल्याला ते एकूण 12 नेशन्स असलेले दिसून येतात. म्हणजेच 12 कंट्रीज त्या ठिकाणी आपल्याला इन्व्हॉल्व असलेल्या दिसून येतात. त्यांनी त्या ठिकाणी अशा प्रकारे एक कार्टल तयार करून आपल्याला पेट्रोलियम प्रोडक्ट हे ठिकाणी एक्सपोर्ट करताना दिसून येतात. परंतु त्यांच्यामध्ये देखील काही वेळेला आपल्याला त्या ठिकाणी कॉन्फ्लिक्ट निर्माण झालेले किंवा त्यांच्यामध्ये देखील आपल्याला वादविवाद निर्माण झालेले दिसून येतात. कारण काही वेळेला जर आपण पाहिलं तर
त्यांच्यामध्ये आपल्याला प्राईज कॉम्पिटिशन हे असलेली दिसून येते. त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्यामधले जे काही वादविवाद असतात त्याच्यामुळे आपल्या ठिकाणी आपला जो काही पेट्रोलियम प्रोडक्ट आहेत त्यांचं सप्लाय असेल त्याचबरोबर प्राईज असेल यांच्यावरती आपल्याला इफेक्ट झालेला दिसून येतो. अशा पद्धतीने आपल्या ठिकाणी एक बेस्ट एक्झाम्पल ठरू शकतं जे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज आहे हे एक ठिकाणी आपल्याला कार्टेलचं एक बेस्ट एक्झाम्पल ठरू शकतं. नेक्स्ट इज प्राईज लीडरशिप मॉडेल ऑफ ओलिगोपोली. In this model, one of the firm emerge as the leader and the price policy of this firm is followed by others. The leaders is a generally dominant firm or the largest firm. Sometimes the firm may be small, but it may able to understand the change required in industry. This firm, when it make the change in the price policy, it followed by the others, while the former one is called as dominant price leadership. The latter is called barometric price leadership. म्हणजे याच्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला मॉडेल दिले ते म्हणजेच प्राईज लीडरशिप मॉडेल. मग यामध्ये काय केलं जातं तर एक फर्म ही त्या ठिकाणी लीडरशिप घेते व त्याच्या माध्यमातून ती फर्म त्या ठिकाणी आपल्याला आपल्या प्रोडक्टची प्राईज ही काय असावी त्याची प्राईज पॉलिसी काय असावी ही त्या ठिकाणी डिसाईड करते व इतर ज्या काही ओलिगोपोली मार्केट स्ट्रक्चरमधील फर्म असतात ह्या ठिकाणी त्या फर्मची प्राईज जी पॉलिसी आहे ती आपल्याला फॉलो करताना दिसून येते. म्हणजेच थोडक्यात ओलिगोपोली मार्केट स्ट्रक्चरमध्ये एक फर्म त्या ठिकाणी आपल्या पूर्ण मार्केटचं लीडरशिप करताना दिसून येते व त्याच्या माध्यमातून ती फर्म ही त्या ठिकाणी आपल्याला प्राईज पॉलिसी पूर्ण मार्केटसाठी तयार करते सर्व फर्मसाठी व ती प्राईज पॉलिसी सर्व फर्म आपल्या ओलिगोपोली मार्केट स्ट्रक्चरमध्ये सर्व फर्म या ठिकाणी आपल्याला फॉलो करताना दिसून येतात. मग ही लीडरशिप करणारी फर्म कोण असते तर एक तर डॉमिनंट फर्म असते किंवा लार्जेस्ट फर्म सगळ्यात मोठी फर्म असते ती त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण मार्केट लीडरशिप लीड करताना दिसून येते. तर काही वेळेला आपल्याला अगदी लहान कंपनी देखील त्या ठिकाणी आपल्याला लीड करताना दिसून येते. परंतु त्या जी काही फर्म असेल तिला पूर्णपणे त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन असते की आपल्याला इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने चेंज करणं गरजेचं आहे रिक्वायरमेंट आहे त्याची पूर्ण माहिती त्या फर्मकडे असते. त्यावेळेला त्या ठिकाणी एखादी स्मॉल फर्म देखील आपल्याला पूर्ण मार्केट लीड करताना दिसून येते. अशा पद्धतीने प्राईज लीडरशिप मॉडेलच्या माध्यमातून देखील आपल्याला ओलिगोपोली मार्केट स्ट्रक्चरमध्ये फर्म या वर्क करताना दिसून येतात. अशा पद्धतीने जी प्राईज लीडरशिप केली जाते व त्या फर्मला त्या ठिकाणी आपल्याला डॉमिनंट प्राईज लीडरशिप असं म्हटलं जातं. तर काही काळानंतर त्याला त्या ठिकाणी बॅरोमेट्रिक प्राईज लीडरशिप असं देखील म्हटलं जातं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला प्राईज लीडरशिप मॉडेलमध्ये त्या फर्मला त्या ठिकाणी डॉमिनंट प्राईज लीडरशिप किंवा बॅरोमेट्रिक प्राईज लीडरशिप असं देखील म्हटलं जातं. In the case of dominant price leadership, the firm allow the all other firm to sell the quantity they want to at a prevailing price. Then it enter into the market as a residual seller. The following diagram explain the case of dominant price leadership. मग त्या ठिकाणी डॉमिनंट प्राईज लीडरशिपमध्ये काय केलं जातं तर ती फर्म ही त्या ठिकाणी इतर फर्मला ठिकाणी प्रिव्हेलिंग प्राईजच्या माध्यमातून त्यांना जी काही क्वांटिटी ठिकाणी सेल करायची आहे ती सेल करायला आपल्याला परमिशन दिलेली दिसून येते व त्याच्यानंतर त्या इतर फर्मने त्या ठिकाणी प्रिव्हेलिंग प्राईजच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला क्वांटिटी सेल केल्या तर त्याच्यानंतर ती फर्म आपल्याला एक रेसिड्युअल सेलर म्हणून त्या ठिकाणी मार्केटमध्ये एंटर करताना दिसून येते व त्याच्या माध्यमातून आपल्याला प्राईज लीडरशिप केलेली दिसून येते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला डॉमिनंट प्राईज लीडरशिप हे त्या ठिकाणी मार्केटमध्ये तयार झालेलं दिसून येतं. मग हे डायग्रामच्या माध्यमातून कशा पद्धतीने एक्सप्लेन केलं जातं तर आपल्याला ते पुढे दिलेलं आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. In this diagram, DM is a market demand curve for the product. MCL is the marginal cost curve of the leader, while the summation of MCF is the summations of the marginal cost curve of the follower firm. The follower firm behave like a perfectly competitive firm. They produce at the product where the price is equal to summation of MCF. The dominant firm attain the equilibrium at point E where the MCL cut the MRL curve from the below and MCL is equal to MRL. The price set by the firm is OP. At this price, the follower will supply OQ1 amount of the product and the leader will supply the OQ1, OQ2 of the output. Thus, the dominant firm sell its output as the residual seller. म्हणजे त्या ठिकाणी दिलेल्या डायग्राममध्ये जर आपण पाहिलं 13.6 या डायग्राममध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की DM हा त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी मार्केट डिमांड कर्व त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला आहे. त्याचबरोबर MCL या कर्वने त्या ठिकाणी आपल्याला मार्जिनल कॉस्ट कर्व लीडरशिप फर्मच्या त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेला दिसून येतो. आणि त्याच्यानंतर समेशन ऑफ MCF हे त्या ठिकाणी आपल्याला या कर्वच्या माध्यमातून आपल्याला इतर ज्या काही फॉलोअर फर्म आहेत त्यांचं मार्जिनल कॉस्ट कर्वचं समेशन्स आपल्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेली दिसून येते. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की ज्या काही फॉलोअर फर्म आहेत ते आपल्याला परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह फर्म असल्यासारखे आपल्याला बिहेव केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर त्या फर्म आपल्याला प्रोडक्टचं प्रोडक्शन करताना प्राईस आणि मार्जिनल कॉस्ट कर्वची समेशन ही ज्या वेळेला इक्वल असेल त्यावेळेलाच तोपर्यंत आपल्याला प्रोडक्शन करताना आपल्याला दिसून येतात.
त्याचबरोबर आपण डॉमिनंट फर्म म्हणजे लीडर फर्मचा त्या ठिकाणी विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की त्याने इक्विलिब्रियम पॉईंट हा त्या ठिकाणी ई पॉईंट आपल्याला असलेला दिसून येतो. ई पॉईंटवरती आपल्याला त्या ठिकाणी इक्विलिब्रियम असलेले दिसून येते. त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की MCL कर्वने त्या ठिकाणी MRL कर्वला त्या ठिकाणी खालील बाजून कट केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर MCL आणि MRLची प्राईस आपल्याला सेम असलेले दिसून येते. याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की लीडरशिप फर्म आहे किंवा डॉमिनंट फर्म आहे त्या ठिकाणी आपल्याला OP ही त्या ठिकाणी फर्मसाठी इतर फर्मसाठी प्राईस ही सेट केलेली दिसून येते व ते इतर फर्मच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्राईस ही डिसाईड केलेली आपल्याला दिसून येते व त्याच्या माध्यमातून इतर फर्म ह्या ठिकाणी आपल्याला OQ1 लेवलचं आपल्याला आउटपुट सप्लाय करताना दिसून येतात. म्हणजेच समेशन ऑफ MCF आणि प्राईज ची जी काही लाईन आपल्याला आलेली दिसून येते ती कट करते तिथपर्यंत आपल्याला म्हणजेच OQ1पर्यंत आपल्याला फॉलोअर फर्म ह्या ठिकाणी आपल्याला आउटपुट सेल करताना दिसून येतात. आणि जर लीडरशिप फर्म जर पाहिलं किंवा डॉमिनंट फर्म जर पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की ती आपल्याला OQ1 आणि OQ2पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी सप्लाय करताना दिसून येते. त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की डॉमिनंट फर्म ही त्या ठिकाणी आपल्याला रेसिड्युअल सेलर म्हणून त्या ठिकाणी आपल्याला आउटपुट सेल करताना दिसून येते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी डॉमिनंट प्राइस लीडरशिप ही त्या ठिकाणी मार्केटमध्ये तयार झालेली दिसून येते. The price leadership depend upon the variety of factors like market shares of the dominant firm, innovative techniques used in the production and sales, and the business reputation. The role of the price leader is not permanent. It can shift from the one firm to another firm over the period of time. म्हणजे त्या ठिकाणी दिलं की प्राइस लीडरशिप ही आपल्याला वेगळ्या गोष्टींवरती ठिकाणी डिपेंड असलेली दिसून येते. व्हरायटी ऑफ फॅक्टरवरती आपल्याला डिपेंड असलेले दिसून येते. मग त्यामध्ये मार्केट शेअर डॉमिनंट फर्मचा मार्केट शेअर असेल, त्याचबरोबर इनोव्हेटिव्ह टेक्निक कोणकोणत्या यूज केल्या जातात प्रोडक्शनसाठी त्याच्यावरती असेल, त्याचबरोबर प्रोडक्टचा सेल्स असेल, त्याचबरोबर बिझनेस रेप्युटेशन्स असेल, या सर्व गोष्टींवरती आपल्याला प्राइस लीडरशिप ही डिपेंड असलेली दिसून येते. त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की ओलिगोपोली मार्केट स्ट्रक्चरमधील प्राइस लीडरशिप मॉडेलच्या माध्यमातून जी काही प्राइस लीडरशिप फर्म असते तिथे आपल्याला परमनंट असलेली दिसून येत नाही. एका ठराविक पिरियडनंतर आपल्याला ती एका फर्मकडून दुसऱ्या फर्मकडे प्राइस लीडरशिप ही त्या ठिकाणी चेंज झालेली दिसून येते. म्हणजेच जर समजा सुरुवातीला एक फर्म त्या ठिकाणी आपल्याला प्राइस लीडरशिप करताना दिसून येतील तर ठराविक काळानंतर जर दुसऱ्या फर्मने त्या ठिकाणी आपला मार्केट शेअर वाढवला असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची टेक्निक यूज करत असतील, त्याचबरोबर बिझनेस रेप्युटेशन जर चांगलं असेल तर त्या दुसऱ्या फर्मकडे देखील त्या ठिकाणी प्राइस लीडरशिप ही शिफ्ट होताना आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने प्राइस लीडरशिप ही आपल्याला ठराविक पिरियडनुसार आपल्याला त्या ठिकाणी चेंज होताना दिसून येते. In short run, oligopoly firm may incur a loss or may get a supernormal profit, or they may get just a break even. However, in the long run, if it cannot make a profit, it will leave the industry. Due to the high degree of interdependence and uncertainty, the price output determination cannot be determined clearly in the market structure. म्हणजे त्या ठिकाणी आपण शॉर्ट रनमध्ये विचार केला तर ओलिगोपोली फर्म ही आपल्याला काही वेळेला त्या ठिकाणी लॉस देखील होताना दिसून येतो, तर काही वेळेला आपल्याला सुपर नॉर्मल प्रॉफिट देखील त्या ठिकाणी होताना दिसून येतो, तर काही वेळेला फक्त ब्रेक इव्हन त्या ठिकाणी आपल्याला जनरेट झालेला दिसून येतो. तर लॉंग रनमध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की जर त्या ठिकाणी फर्मला त्या ठिकाणी प्रॉफिट होत नसेल, म्हणजे लॉंग रनमध्ये जर आपल्याला फर्मला त्या ठिकाणी प्रॉफिट होताना दिसून येतो आणि जर का त्या ठिकाणी प्रॉफिट होत नसेल तर फर्म ही त्या ठिकाणी आपल्याला इंडस्ट्री सोडून जाताना दिसून येतात. त्याचबरोबर हाय डिग्री ऑफ इंटरडिपेंडन्स असेल किंवा अनसर्टनिटीच्या माध्यमातून असेल, आपल्याला लक्षात येईल की प्राईस आणि आउटपुट यांच्यामधलं जे काही डिटर्मिनेशन्स असतं ते आपण या मार्केट स्ट्रक्चरमध्ये क्लिअरली डिसाईड करू शकत नाही. म्हणजेच प्राईस आणि आउटपुट यांच्यामधलं जे काही रिलेशन्स आहे आपण हे त्या ठिकाणी ओलिगोपोली मार्केट स्ट्रक्चरमध्ये कोणत्याही पद्धतीने क्लिअरली आपण डिसाईड करू शकत नाही. अशा प्रकारची कंडिशन्स ही आपल्या ठिकाणी दिलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला ओलिगोपोली मार्केट स्ट्रक्चरमध्ये ही 3 मॉडेल दिलेली आहेत. Some economists have pointed out the harmful effect of this market structure. They are as follows. म्हणजेच काही इकॉनॉमिस्टनी त्या ठिकाणी आपल्याला ओलिगोपोली मार्केट स्ट्रक्चरचे काही हार्मफुल इफेक्ट हे त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. मग ते कोणकोणते इफेक्ट आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. फर्स्ट इज द प्राइस अंडर ओलिगोपोली इज ऑलवेज हायर दॅन द लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट कर्व टू द इन्श्युअर हायर प्रॉफिट. त्या ठिकाणी आपल्याला पहिला इफेक्ट दिला आहे तो म्हणजेच ओलिगोपोली मार्केट स्ट्रक्चरमध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी प्रोडक्टची प्राईस ही त्या ठिकाणी आपल्याला लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट करपेक्षा त्या ठिकाणी नेहमी जास्त असलेली दिसून येते. म्हणजेच फर्मचा जो काही लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट कर आहे त्याच्यापेक्षा आपल्याला जी काही प्रोडक्टची प्राईस आहे ती नेहमीच आपल्याला जास्त असलेली दिसून येते. त्यामुळे आपल्याला कस्टमरला त्या ठिकाणी प्रोडक्ट जे आहेत ते आपल्याला हाय कॉस्टमध्ये त्या ठिकाणी सेल केलेले आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट इज ओलिगोपोली फर्म डू नॉट प्रोड्यूस द ऑप्टिमम आउटपुट. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला दिलं आहे की ओलिगोपोली फर्म ह्या ठिकाणी आपल्याला ऑप्टिमम लेवलचं आउटपुट जे आहे ते कधीच प्रोड्यूस करताना दिसून येत नाहीत. म्हणजेच जे काही ऑप्टिमम
लेवल आहे प्रोडक्शनची ती आपल्याला कधीच प्रोडक्शन करताना दिसून येत नाही. त्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी काही वेळेला प्रोडक्टचे अभाव देखील म्हणजे प्रोडक्टची कमतरता देखील आपल्याला त्या ठिकाणी झालेली दिसून येते किंवा शॉर्टेज ऑफ प्रोडक्ट त्या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल झालेला दिसून येतो. नेक्स्ट इज प्राइस इज ग्रेटर दॅन द लॉंग रन मार्जिनल कॉस्ट कर्व इंडिकेटिंग अंडर अलोकेशन्स ऑफ द रिसोर्सेस टू द फर्म. नेक्स्ट आपल्याला दिलं ते म्हणजेच प्रोडक्टची प्राईस ही आपल्या ठिकाणी लॉंग रन मार्जिनल कॉस्ट करपेक्षा आपल्याला नेहमी जास्त असलेली दिसून येते. त्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं की फर्ममध्ये जे काही वेगळ्या प्रकारची रिसोर्सेस त्या ठिकाणी यूज केले जातात ते आपल्याला कमी प्रमाणात यूज केलेले दिसून येतात. त्याचं अंडर अलोकेशन केलेलं आपल्याला दिसून येतं म्हणजेच अगदी कमी प्रमाणात त्या ठिकाणी अलोकेशन आपल्याला केलेलं दिसून येतं. त्यामुळे आपल्याला अनएम्प्लॉयमेंटसारखे जे काही प्रॉब्लेम आहेत ते देखील त्या ठिकाणी मार्केटमध्ये तयार झालेले दिसून येतात. कारण ओलिगोपोली मार्केटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रोडक्टची प्राईस ही त्या ठिकाणी आपल्याला लॉंग रन मार्जिनल कॉस्ट करपेक्षा आपल्याला जास्त असलेले दिसून येते. त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की जे काही फर्ममध्ये वेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस वापरले जातात त्याचं अंडर अलोकेशन झालेलं दिसून येतं. त्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये जे काही अनएम्प्लॉयमेंट वाढलेली आहे त्याच्यावरती देखील इफेक्ट त्याचा झालेला दिसून येतो. नेक्स्ट इज फर्म इन्कर द ह्यूज ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर ॲज दे प्रेफर अ नॉन प्राईज कॉम्पिटिशन टू द प्राईज कॉम्पिटिशन. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला दिलं आहे ते म्हणजेच ओलिगोपोली मार्केट स्ट्रक्चरमधील फर्म ह्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात ॲडव्हर्टाइजमेंटवरती एक्सपेन्सेस करताना दिसून येतात. म्हणजेच ॲडव्हर्टाइजमेंटसाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खर्च करताना दिसून येतात व त्याच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी नॉन प्राईज कॉम्पिटिशन ही मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते व प्राईज कॉम्पिटिशन ही कुठेतरी कमी झालेली दिसून येते. अशा पद्धतीचे जे काही आपल्याला हार्म इफेक्ट झालेली इफेक्ट जे आहेत ते आपल्याला ओलिगोपोली मार्केट स्ट्रक्चरमुळे पूर्ण मार्केटवरती आपल्याला झालेले दिसून येतात. While these limitations are true to some extent, some economists argue in the favor of oligopoly market structure. Some of these arguments are as follows. म्हणजे ज्या ठिकाणी वरती जी काही आपल्याला लिमिटेशन्स दिलेली आहेत किंवा जे काही हार्मफुल इफेक्ट दिलेले आहेत ते काही एक्सटेंटपर्यंत आपल्याला खरोखर असलेले दिसून येतात. पण काही इकॉनॉमिस्टने त्या ठिकाणी आपल्याला ओलिगोपोली मार्केट स्ट्रक्चरच्या बाजूने त्या ठिकाणी आपल्याला काही आर्ग्युमेंट केलेली दिसून येतात. मग ती आर्ग्युमेंट कोणकोणती आहेत ती आपल्याला त्या ठिकाणी पुढे दिली आहे ते आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is oligopoly firm invest a substantial amount on the research and development. This accelerate the technology development in economy. त्यामध्ये पहिलं आपल्याला आर्ग्युमेंट दिलं आहे त्यामध्ये सांगितलं आहे की ओलिगोपोली फर्म ह्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करताना दिसून येतात. म्हणजेच ओलिगोपोली फर्म आहे ते आपल्याला वेगळ्या प्रकारचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट करताना दिसून येतात. त्याच्यामुळे आपल्याला इकॉनॉमीमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट व्हायला मदत होताना दिसून येते. म्हणजेच ओलिगोपोली फर्मच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारची डेव्हलपमेंट त्या ठिकाणी झाल्यामुळे रिसर्च त्या ठिकाणी झाल्यामुळे वेगळ्या प्रकारचे जी काही टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करायला आपल्याला मदत होताना दिसून येते. अशा प्रकारचं काही इकॉनॉमिस्टनी त्या ठिकाणी ओलिगोपोली मार्केट स्ट्रक्चरबद्दल त्या ठिकाणी मत आपलं मांडलेलं आहे. नेक्स्ट इज सर्टन प्रोडक्ट लाईक अ स्टील, ऑटोमोबाईल अँड सर्व्हिस लाईक अ एअरलाईन कॅनॉट बी प्रोड्यूस बाय द लार्ज नंबर ऑफ द फर्म. ओनली फ्यू फर्म विल बी इन द पोझिशन टू मॅनेज इट इफिशियंटली. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला दिले ते म्हणजेच काही प्रोडक्ट त्यामध्ये स्टील असेल, ऑटोमोबाईल प्रोडक्ट असतील, त्याचबरोबर काही सर्व्हिसेस असतील, त्यामध्ये एअरलाईन सर्व्हिस असेल. अशा प्रकारचे सर्व्हिसेस हे अगदी काही सेलरच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रोड्यूस करणं गरजेचं आहे. मोठ्या प्रमाणात सेलरने त्या ठिकाणी या प्रोडक्टचं प्रोडक्शन करणं हे आपल्याला जास्त धोकादायक असलेलं दिसून येतं. त्यामुळे अशा प्रकारचे जे काही प्रोडक्ट आहेत ते अगदी ठराविक फर्मने त्या ठिकाणी प्रोड्यूस करणं त्याचं मॅनेजमेंट करणं हे गरजेचं आहे. तरच त्या ठिकाणी आपण इफेक्टिव्हली मॅनेजमेंट त्याची करू शकतो. अशा प्रकारचं काही इकॉनॉमीमध्ये आपल्याला ओलिगोपोली मार्केट स्ट्रक्चर मांडलेलं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट इज इट इज नॉट राईट टू से दॅट ऑल टाईप्स ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर इज वेस्टफुल ॲज लॉंग ॲज इट इज इन्फॉर्मेटिव्ह. इट हेल्प द बोथ फर्म अँड द कस्टमर्स. Similarly, product differentiations help the satisfaction to customer who want variety. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला दिलं आहे की जे काही ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर त्या ठिकाणी फर्मच्या माध्यमातून केले जातात ते सर्वच एक्सपेंडिचर हे त्या ठिकाणी वेस्टफुल आहेत हे म्हणणं त्या ठिकाणी चुकीचं ठरू शकतं. कारण ॲडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रोडक्टची इन्फॉर्मेशन असेल ही त्या ठिकाणी आपल्याला शेअर केलेली दिसून येते. म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट ही त्या ठिकाणी एक इन्फॉर्मेटिव्ह टूल म्हणून त्या ठिकाणी वापरलं जातं. त्याच्या माध्यमातून आपल्याला फर्म असेल त्याचबरोबर कस्टमर असतील या दोघांसाठी देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हेल्प झालेली दिसून येते. म्हणजेच फर्मला आपल्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट करायला, प्रोडक्टची इन्फॉर्मेशन कस्टमरपर्यंत प्रोव्हाइड करायला आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंटची मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर कस्टमरला देखील आपल्याला वेगळ्या प्रोडक्टची माहिती मिळवण्यासाठी आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंटची मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर मार्केटमध्ये जे काही ओलिगोपोली मार्केट स्ट्रक्चरमधील जे काही डिफरन्शिएटेड प्रोडक्ट आहेत त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला वेगळ्या कस्टमरला जी काही त्या ठिकाणी व्हरायटी हवी असते प्रोडक्टमध्ये
ती सॅटिस्फॅक्शन लेवल वाढवायला देखील किंवा ती सॅटिस्फाय करायला देखील आपल्याला कस्टमरला मदत होताना दिसून येते. अशा पद्धतीने ओलिगोपोली स्ट्रक्चरमध्ये जे काही आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर केले जातात, त्याचबरोबर जे काही प्रोडक्ट डिफरन्सिएशन केलं जातं त्याचं बेनिफिट देखील आपल्याला झालेलं दिसून येतं. असं देखील काही इकॉनॉमिस्टनी मत हे त्या ठिकाणी आपल्याला ओलिगोपोली मार्केट स्ट्रक्चरच्या बाजूने आपल्याला मांडलेलं दिसून येतं. Thus, the oligopoly market has its own distinct merits and demerits like a monopolistic competition. It is also widely prevalent in the all modern economies. म्हणजेच ज्याप्रमाणे आपल्याला मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशनच्या ठिकाणी काही मेरिट्स आणि डिमेरिट्स असलेले दिसून येतात, त्याच पद्धतीने आपल्याला ओलिगोपोली मार्केट स्ट्रक्चरचे देखील काही प्रमाणात त्या ठिकाणी मेरिट्स आणि डिमेरिट्स असलेले दिसून येतात. ते आपल्याला जे काही मॉडर्न इकॉनॉमी आहे त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी असलेले दिसून येतात. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला इकॉनॉमीमध्ये डेव्हलपमेंट होते त्यानुसार आपल्या ठिकाणी ओलिगोपोली मार्केट स्ट्रक्चरचे काही प्रमाणात आपल्याला मेरिट्स आणि डिमेरिट्स असलेले दिसून येतात. अशा पद्धतीने आपल्याला या चॅप्टरमध्ये पूर्णपणे ओलिगोपोली मार्केट स्ट्रक्चरबद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे.